Hello students, you are most welcome in this video. I am Mr. Gajanan Chaudhary from Sri Changdev Barkapati Kolpe Madhyamik Vidyalaya Suregaon. Friends, in this video I am going to discuss with you about the appreciation of the poem. Okay, the first poem from unit number 1, that is Walk a Little Slower. First of all, I would like to read the whole poem. You may listen it carefully. Walk a little slower, Daddy, said a little child so small. I am following in your footsteps, and I don't want to fall. Sometimes your steps are very fast, sometimes they are hard to see. So, walk a little slower, Daddy, for you are leading me. Someday, when I am all grown up, you are what I want to be. Then I will have a little child who will want to follow me. In this way, I have read the poem, and we are going to appreciate the poem with the points given here. The first point is title. The title of the poem is Walk a Little Slower. बघा, या ठिकाणी आपण या कवितेचं शीर्षक वॉक अ लिटिल स्लोअर हे या ठिकाणी लिहिणार आहोत. त्या विधानासाठी, त्या पॉईंटसाठी अर्धा मार्क राखून ठेवलेला आहे. त्याचप्रमाणे आपण या कवितेचे जे कवी आहेत ते त्यानंतरच्या मुद्द्यामध्ये लिहित आहोत. दुसरा मुद्दा आहे पोएट. द पोएट इज बाय an anonymous poet किंवा the poet is unknown. जर त्या ठिकाणी कवीचा उल्लेख the poet's name is not mentioned under the poem, so we should write here unknown poet or anonymous poet. त्यासाठी सुद्धा अर्धा मार्क ठेवला आहे. अर्धा आणि अर्धा 1 मार्क या ठिकाणी या 2 मुद्द्यांसाठी ठेवलेला आहे. Third point is rhyme scheme. The rhyme scheme of the stanzas is A, B, C, B. How can we finalize the rhyme scheme? Now see the poem. Here are the last words of each line. They clarify us how to make the rhyme scheme of the poem. डॅडी ए, त्याला आपण ए नंबर देणार आहोत. लास्ट वर्ड डॅडी. त्याच्यानंतर दुसरा ओळीतला शेवटचा शब्द स्मॉल. डॅडी आणि स्मॉल हे दोनही शब्द एकमेकांशी राईम साधत नसल्यामुळे त्यांना आपण सेपरेट नंबर देणार आहोत. डॅडीसाठी ए, स्मॉलसाठी बी. त्यानंतर तिसरी ओळ आहे, शेवटचा शब्द फुटस्टेप्स. फुटस्टेप्स हा शब्द वरील दोनही शब्दांमध्ये राईम साधत नाहीये. जसं की फुटस्टेप्स डॅडी नाही, फुटस्टेप्स स्मॉल नाही. मग त्याला आपण सेपरेट नंबर देणार आहोत. डॅडीसाठी ए, स्मॉलसाठी बी, फुटस्टेप्ससाठी सी. आणि पुढचा शब्द आहे फॉल. चौथ्या ओळीतला शेवट शब्द फॉल. बघूया आता फॉल कोणत्या शब्दाशी राईम साधत आहे. फॉल डॅडी नाही, फॉल स्मॉल हो सातवी यमक जुळत आहे. त्याचप्रमाणे फॉल फुटस्टेप्स नाही. मग आपण पुन्हा या ठिकाणी नंबरिंग त्या शब्दांना देत आहोत. डॅडीसाठी ए, स्मॉलसाठी बी, फुटस्टेप्ससाठी सी आणि फॉलसाठी पुन्हा बी. कारण स्मॉल फॉल हे रायमिंग वर्ड्स असल्यामुळे दोघांना सेम नंबर आपण देत आहोत, बी बी. मग या ठिकाणी ए बी सी बी ही राईम स्कीम वापरलेली आहे. आणि परीक्षेत आपण याचं उत्तर लिहित असताना पहिल्या स्टांजाचं उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. आणि असे असून सुद्धा आपण पूर्ण कवितेतील रायमिंग वर्ड्स किंवा राईम स्कीम आपल्याला मांडता आली पाहिजे. त्यासाठी या टेक्निकचा वापर करा. ओके. नेक्स्ट पॉइंट इज फिगर ऑफ स्पीच. The figure of speech in the poem is metaphor.
मेटाफर या ठिकाणी वापरलेलं आहे. त्यानंतर थीम किंवा सेंट्रल आयडिया हा पुढचा मुद्दा आहे. या कवितेचे थीम मध्यवर्ती कल्पना आपण या ठिकाणी मांडत आहोत. या कवितेमध्ये जे महत्त्व सांगितलं आहे ते वडिलांचा रोल. द इम्पॉर्टन्स ऑफ द फादर ॲज अ रोल मॉडेल in the central idea of the poem, and the child in the poem wants to observe and imitate the life. Next poem is Hope. Hope is the thing with feathers. Hope is a thing with feathers that perches in the soul and sings the tune without the words, and never stops at all, and sweetest in the gale is heard, and sore must be the storm that could abash the little bird that kept so many warm. I have heard it in the chillest lands and on the strongest sea, yet never in extremity it asked a crumb of me. बाय एमिली डिकिन्सन. बघूया या कवितेचं आपण ॲप्रिसिएशन या ठिकाणी करणार आहोत. पहिला मुद्दा आहे टायटल. बघा, द टायटल ऑफ द पोएम इज होप इन द टायटल ऑफ द पोएम इज होप इज द थिंग विथ फेदर्स. यासाठी अर्धा मार्क आहे. अशा पद्धतीने आपण उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. दुसरा मुद्दा असतो पोएट ऑर पोएटिस. द पोएम इज रिटन बाय एमिली डिकिन्सन. अर्ध्या मार्कासाठी. पुढचा मुद्दा आहे राईम स्कीम. तर राईम स्कीमसाठी आपण या ठिकाणी आयडिया दिले आहेत. बघा, या कवितेतील पहिल्या ओळीतील शेवटचं शब्द फेदर्स आपण तो इटॅलिक फॉर्मॅटमध्ये घेतला आहे. त्याच्यानंतरच्या ओळीमध्ये सोल या शब्दाखाली आपण अंडरलाईन केले आहेत, अधोरेखित केला आहे. त्याचप्रमाणे पुढे आहे वर्ड्स, तो इटॅलिक फॉर्मॅटमध्ये आहे. नंतर आहे ऑल अंडरलाईन केलेला आहे. हर्ड इटॅलिक, स्टॉप अंडरलाईन, बर्ड इटॅलिक, वॉर्म अंडरलाईन. नेक्स्ट पॉइंट इज राईम स्कीम. द राईम स्कीम ऑफ द फर्स्ट टू स्टांजाज इज A-B, whereas in the third stanza the rhyme scheme is A-B-C-B. बघूया आपण पहिला स्टांजा विचार घेऊया. फेदर्स, सोल, वर्ड्स, ओल. बघ, या ठिकाणी आपण फेदर्स ला राईम जुळणारा शब्द आहे वर्ड्स, म्हणून तोच नंबर त्यांना देणार होतो A. दुसऱ्या ओळीतला सोल त्याला आपण B नंबर देत आहोत. ओल त्याला आपण सेम नंबर देणार आहोत, म्हणून या स्टांजामध्ये A-B ही राईम स्कीम वापरलेली आहे. नेक्स्ट पॉइंट, फिगर ऑफ स्पीच, पर्सॉनिफिकेशन. हियर द लाइफलेस अँड ॲब्स्ट्रॅक्ट आयडिया ऑफ होप इज पोर्ट्रेड ॲज अ लिव्हिंग लिटिल बर्ड. बघ, या ठिकाणी होप म्हणजे अपेक्षा किंवा आशा, पण त्याचा वापर या ठिकाणी बर्डसाठी केला आहे, लिव्हिंग थिंगसाठी केला आहे. म्हणून या कवितेमध्ये पर्सॉनिफिकेशन हे अलंकार किंवा फिगर ऑफ स्पीच वापरलेलं आहे. द सेंट्रल आयडिया ऑर द थीम ऑफ द पोएम. द सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम इज द रोल प्लेड बाय द होप इन आवर लाईव्स. According to the poet is hope, the little bird that nests in our soul and keeps us going even the most difficult of times and demands nothing in return. बघा, या ठिकाणी कवयित्रीने होपचं महत्त्व आपल्या जीवनामध्ये काय आहे ते सांगितलेलं आहे. स्त्रीच्या मतानुसार होप ही एक छोटासा पक्षी आहे. तो आपल्या हृदयामध्ये घर करून बसलेले आहेत आणि आपल्याला जे अवघड वाटणारी गोष्टी आहेत त्या सोडत असताना आपल्याला नेहमी मदत करत असतो आणि त्या बदल्यात आपल्याला जी मदत केली आहे त्याच्याकडून रिटर्न्स बदल्यात काहीही मागत नाही. फ्रेंड्स,
In this way we have completed 2 poems. Next 2 poems we are going to conduct here from unit number 2. 2.1 Comparison. Or you may refer the poems from your textbook for this activity. Title. The title of the poem is Comparisons. Next point. The poem is written by an anonymous or unknown poet. या ठिकाणी कवयित्रीचं नाव किंवा कवीचं नाव या ठिकाणी लिहिलेलं नाही. राईम स्कीम. द राईम स्कीम ऑफ द फर्स्ट 6 stanzas is ABCB and the last stanza has 6 lines and it has the rhyme scheme like that ABC BDB. अशा पद्धतीने ABCB ही पहिल्या स्टांजाची आपण विचारात घेणार आहोत. फिगर ऑफ स्पीच. सिमिली रूपक अलंकार या ठिकाणी वापरलेलं आहेत. दिस पोएम इज फुल ऑफ सिमिलीज. द कंपॅरिझन आर मेड एक्सप्लिसिट विथ द यूज ऑफ ॲज थ्रू आउट द पोएम. या संपूर्ण कवितेमध्ये ॲज या संकल्पनेचा वापर करून कंपॅरिझन केलेले आहेत, तुलना केलेली आहेत, सिमिली वापरलेली आहे. थीम और सेंट्रल आयडिया. द सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम इज गिव्हन इन द लास्ट but one line of the poem. The poem celebrates the diversity in the universe. The poem also reminds us that all sorts of people and things are needed to make our world beautiful. हे बघा, आपल्या जगामध्ये या जगतामध्ये संपूर्णपणे विविधता दिसून येत आहेत. या विविधतेमध्ये सुद्धा एकता साधण्याचा प्रयत्न प्रत्येक गोष्टीकडून. Next poem 2.4 Listen. Please listen. Title. The title of the poem is Please Listen. Poet. The poem is by an anonymous or unknown poet. Next point is rhyme scheme. There is no rhyme scheme. The poem is an example of free verse. या कवितेमध्ये कुठल्याही प्रकारचे रायमिंग वर्ड्स आलेले नाहीत, म्हणून नो राईम स्कीम किंवा पूर्णपणे मुक्त छंद असणारी कविता आहे, फ्री वर्स. पुढचा पॉइंट आहे फिगर ऑफ स्पीच. रिपिटिशन. द लाईन वेन आय आस्क यू टू लिसन टू मी इज रिपीटेड ॲट द बिगिनिंग ऑफ द 3 consecutive stanzas फॉर पोएटिक इफेक्ट्स. म्हणजे या ठिकाणी कवितेचे रंजकता वाढवण्यासाठी एक ओळ पुन्हा पुन्हा पुनरावृत्ती याची झालेली आहेत, पुन्हा पुन्हा वापर केला आहे. व्हेन आय आस्क यू टू लिसन टू मी दिस लाईन इज रिपीटेड. म्हणून या ठिकाणी जे फिगर ऑफ स्पीच आहे ते आहे रिपिटिशन. स्पेलिंग व्यवस्थित बघून घ्यायचं आहे. REPETITION रिपिटिशन. द लास्ट पॉइंट इज द सेंट्रल आयडिया और थीम ऑफ द पोएम. The central idea of the poem is the need of an adolescent to be heard patiently. The poem also reflects on our habit of giving advice or offering help without hearing out the problems of teenagers fully. म्हणजे बघा, या कवितेमध्ये जी सेंट्रल आयडिया वापरली आहेत ती आहेत वडीलधाऱ्या माणसांकडून अपेक्षा केली आहेत की त्यांनी त्यांच्या मुलांचं किंवा जे काय असेल मुलगा मुलगी त्यांचं व्यवस्थित शांत चित्ताने त्यांचं म्हणणं आपण ऐकून घेतलं पाहिजे. आणि जो आपला नियमित सल्ला देण्याचा जो विषय असतो किंवा आपली सवय असते ती आपण कुठेतरी थांबवली पाहिजे. आणि त्या टीनेजर्सचे प्रॉब्लेम्स समस्या आपण संपूर्णपणे अगोदर समजून घेतल्या पाहिजे. अर्थात त्याच्यावर उत्तर शोधण्याचं काम तो विद्यार्थीच किंवा तो मुलगा मुलगी करणार आहेत. आपण त्यांना मोफत सल्ला देण्याची आवश्यकता नाही, फक्त त्यांचं म्हणणंच आपण ऐकून घेतलं पाहिजे. ओके, इन दिस वे वी हॅव completed all the poems appreciation completed here. So friends, thank you for watching this
video. But remember the points of appreciation of the poem along with the marking scheme. First 2 points are allocated with half marks. Third point is given 1 mark. Fourth point is given 1 mark, and the 2 marks are reserved for the central idea. Remember all this point and try to apply the rhyme scheme appreciation of the poem as per points. Thanks.